स्वागत। आज आपण खेकड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहे। चला तर मग वेळ न घालवता खेकड्याचा रस्सा बनवायला घेऊया। पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। खेकड्याचा रस्सा बनवायला मी हे खेकडे स्वच्छ धुवून त्याचं वरचं कवर काढून डेंगे तोडून घेतलेत। असे हे मोठे डेंगे आहेत ते मी ठेवणार आहे डायरेक्ट रश्श्यामध्येच टाकायला, आणि जे छोटे डेंगे आहेत आपल्याला ते मिक्सरला लावून त्याचा आतलं जे रस असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। मिक्सरला एकदम पल्स मोडवर आपल्याला पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि त्याचं फक्त पाणीच घ्यायचं आहे वरचं, म्हणजे जी कच असते ती सर्व छान अशी आपल्याला गाळणीवर गाळून घ्यायची आहे, किंवा तुम्ही सुती कपड्यावर पण गाळून घेऊ शकता। हे एकदम छोटे छोटे होते डेंगे, ते मी मिक्सरला पाणी घालून थोडंसं असं पल्स मोडवर वाटून घेतलंय। एकदम पण आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही आहे, नाहीतर मग सर्व खेकड्याचा त्या वरचा आवरणाचा कचकचीतपणा असो तो आपल्या रश्श्यामध्ये उतरेल। हे वरचे जे साले आहेत ते टाकून अजून थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेते। आता हे जे कचकचीत भाग आहे तो सर्व असा गाळणीवर गाळून राहतो। आता हे स्वच्छ पाणी टाकून छान असं धुवून घेते मी ते, आणि हा जो उरलेला वरचा भाग आहे तो टाकून देते। असं आपलं हे पाणी तयार झालं आहे, हेच आपण पाणी वापरणार आहे रश्श्यामध्ये। आता रस्सा बनवायला एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकले, त्यात लसणीच्या पाकळ्या टाकल्यात। लसूण छान अशी लाल झाली, त्यात 5-6 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। कढीपत्ता थोडा ओला होता म्हणून पाणी उडते त्याचं तडतडकन। त्यात हे वाटण टाकलं मी, कांदा खोबऱ्याचं जे वाटण असतं भाजून करतो आपण सुक्या खोबऱ्याचं, ते टाकले 2 चमचे। ते टाकून छान असं तेलावर मी परतून घेते। 1 मिनिट परतून झाल्यावर त्यावर सुके मसाले टाकायचे। पाव चमचा हळद टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकते, गरम मसाला टाकायचा 1 चमचा, किंवा तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर तो टाकलात तरी पण त्याची चव छान येते। आता हे छान असं आपण 1 मिनिट परतून घेऊया। गॅसची फ्लेम आपल्याला बारीकच करायचं आहे, मसाला जळता कामा नये। असं चमच्याच्या उलट्या साईडने मी मिक्स करून घेते व्यवस्थित। आता ह्याच्यावर मी हे आपले धुतलेले जे खेकडे आहेत ते टाकणार आहे, आणि जे मोठे मोठे डेंगे ठेवलेले मी साईडला ते पण टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिट छान सर्व मसाला त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे खेकड्यांना, आणि खेकडे पण छान तेलावर परतले जातात। आता त्यात मी गाळून घेतलेलं जे छोट्या डेंग्यांचं पाणी होतं ते टाकलं आहे। आता जर कचकच असेल तर थोडी आपली त्या पाण्याच्या टोपाखाली बसून राहते, थोडा वेळ पाणी ठेवल्यावर ते खालचा तळापासून आपल्याला पाणी घ्यायचं नाही आहे, वरचंच पाणी घ्यायचं आहे। अजून एक्स्ट्रा पाणी लागलं तर वरून घालायचं आहे। अजून 1 कप पाणी टाकते मी, थोडासा पातळ रस्सा करणार आहे, आणि उकळी येऊन शिजेपर्यंत आपलं थोडं आटून जाईल ते, म्हणून अजून 1 कप पाणी टाकलं आहे। आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून छान त्याला उकळी काढून शिजवून घ्यायचं आहे। खेकडे हे लगेच 5 ते 10 मिनिटात शिजतात, त्याला वेळ लागत नाही शिजायला। मीठ टाकते चवीनुसार। खेकडे हे समुद्रातले असल्यामुळे त्याला स्वतःचा एक खारटपणा असतो, त्यामुळे मीठ हे बेताने टाकायचं आहे, आणि माझं वाटणात पण मीठ होतं म्हणून मी थोडंसंच पाव चमचा मीठ टाकते। कोणत्याही पदार्थात मीठ टाकताना आधी थोडंच टाकावं, जर कमी झालं तर आपण वरून घेऊ शकतो, जास्त झालं तर ते काढता येत नाही। अशी छान आपली खेकड्याला उकाळी आलेली आहे रश्श्याला। 2 ते 3 मिनिटं आपण छान असं शिजवून घेऊया। 2 कोकमा टाकलेत मी त्यात, कोकम नाही टाकलात तरी चालेल, कारण खेकड्याला काय असा उग्रसपणा नसतो। काही जण नाही टाकत कोकम, पण मी सर्व मच्छीच्या प्रकारात कोकम टाकतेच। आता अशी छान अशी उकाळी आली, आता कोथिंबीर घालून असे आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे। सर्दी खोकला झाला असेल तर असा रस्सा नुसता प्यायला पण छान लागतो, आणि सर्दी पण झटकन उतरून जाते असं झणझणीत रस्सा प्यायल्यावर। कसा वाटला तुम्हाला हा खेकड्याचा रस्सा? कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडला असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघा